नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। थकीत पेमेंटसाठी आयान शुगरच्या गेटवर शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन। खरीप हंगाम तोंडावर, शेतकरी हतबल। नमस्कार प्रेक्षक हो, नंदुरबार जिल्ह्यातील समशेरपूर पुष्पदंतेश्वर येथील आयान शुगर लिमिटेड या साखर कारखान्याने गेल्या 4 महिन्यांपासून ऊसाचे पेमेंट थकवल्याने दिनांक 23 पासून संतप्त शेतकऱ्यांनी कारखान्याच्या मुख्य गेटवर धरणे आंदोलन सुरू केले आहे। शेतकऱ्यांसह ऊसतोड मजूर आणि वाहतूकदारांचेही कोट्यवधी रुपये रखडल्याने परिसरात तीव्र असंतोष पसरला आहे। जानेवारी महिन्यापासून ऊसाचे पेमेंट न मिळाल्याने शेतकऱ्यांची मोठी आर्थिक कोंडी झाली आहे। आगामी पावसाळा आणि खरीप हंगाम लक्षात घेता शेतीपूर्व तयारी, खते, बियाणे तसेच केळी व पपईच्या रोपांची खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना पैशांची अत्यंत गरज आहे। मात्र हक्काचे पैसे मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाला असून आगामी हंगामावर याचा मोठा विपरीत परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। कारखान्याकडून पैसे मिळत नसल्याने अनेक शेतकरी कुटुंबांचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे। आज रोजी आयान शुगर तालुका जिल्हा नंदुरबार ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे ऊस थकीत बिल, वाहतूकदारांच्या आणि ऊस तोडणी मजुरी तिघा लोकांचे बिल यांनी थकीत केल्यामुळे आम्ही कलेक्टर महोदय यांना सुद्धा आणि साखर आयुक्तालय राज्य शासनाला सुद्धा आम्ही पत्राद्वारे कळवलेलं होतं, परंतु यांनी आम्हाला वारंवार तारीख पे तारीख देऊन शेवटी आमचे थकीत बिल यांनी दिलेले नाहीत। म्हणून आज रोजी आम्ही या आयन शुगरच्या कारखान्यावरती ठिय्या आंदोलन म्हणून चालू केलेला आहे। बँकांचे हप्ते आणि दैनंदिन खर्च भागवण्यासाठी शेतकऱ्यांना खासगी सावकारांकडून कर्ज घ्यावे लागत असल्याने शेतकरी कर्जबाजारी होत आहेत। दुसरीकडे वाहतूकदार आणि ऊसतोड मजुरांनाही अद्याप मजुरी न मिळाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे। या गंभीर परिस्थितीबाबत आंदोलक शेतकऱ्यांनी सांगितले की आम्ही यापूर्वी जिल्हाधिकारी आणि साखर आयुक्त यांच्याकडे अनेक वेळा लेखी तक्रारी केल्या आहेत, मात्र प्रशासनाकडून केवळ पोकळ आश्वासनांशिवाय काहीही मिळालेले नाही। अखेर न्याय मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी कारखान्याच्या दारातच ठिय्या मांडला आहे। या आंदोलनात प्रकाशा येथील हरिदत्तू पाटील, बोरद येथील रघुनाथ पाटील व गोविंद पाटील यांच्यासह तळोदा आणि परिसरातील शेकडो शेतकरी, वाहतूकदार आणि मजूर मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत। जोपर्यंत संपूर्ण थकीत पेमेंट बँक खात्यात जमा होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे। आंदोलन या ठिकाणी सुरू झालेले उद्या परवा हे ओंकार शुगर लिमिटेड पुरुषोत्तमनगर या ठिकाणी या आंदोलनाची दखल प्रशासनाने घ्यावी अशी आम्हा शेतकऱ्यांची, वाहतूकदारांची आणि ऊस तोडणी कामगारांची प्रशासनाला विनम्र विनंती आहे। नाही तर मग आंदोलनाचे स्वरूप तीव्र होईल आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास संबंधित कारखाना प्रशासन आणि महाराष्ट्र शासन जबाबदार राहील असं आम्ही आमच्या आंदोलनकर्त्यांच्या वतीने सांगतो। मंगेश पाटील यांच्यासह तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्क प्रकाशा। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।